नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुवार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत नेहमीप्रमाणे बालभारतीतील जुन्या धड्यांमधील हा एक धडा। या धड्याचे नाव आहे असे होते डॉक्टर केतकर। तर मित्रांनो, हे डॉक्टर केतकर होते तरी कसे आपल्याला ह्या धड्यामधून पाहायला मिळेल। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता या धड्याच्या वाचनाला सुरुवात करूयात। एके दिवशी ऐन दुपारी आम्ही दोघे ज्ञानकोश कचेरीमध्ये जाण्यासाठी म्हणून घराबाहेर पडलो। ऊन मी म्हणत होतो। सदाशिव पेठेतल्या रस्त्यावर बहुतेक शुकशुकाट होता। एक प्रकारची निशब्द शांतता सर्वत्र भरून राहिली होती। एकाएकी आम्हाला कुत्र्याच्या पिल्लाचे ओरडणे ऐकू आले। हे ओरडणे साधे नव्हते, कसल्या तरी वेदना होत असल्यामुळे पिल्लू केकाटत, म्हणजेच जसा आवाज येतो तसा तो आवाज होता। आम्ही तसेच थोडे पुढे गेलो। आवाज अधिकच मोठ्याने येऊ लागला, म्हणून आवाजाच्या दिशेने पाहिले तर एक लहानसे पिल्लू दरवाजाच्या फटीमध्ये अडकून पडलेले दिसले। त्याला बाहेर निघता येत नव्हते। ते घाबरलेले दिसत होते आणि त्याला होणाऱ्या वेदना सहन न होऊन ते केकाटत होते। त्या अरुंद गल्लीच्या दोन्ही बाजूंना घरांचे संडास होते आणि या संडासाचे मागचे दरवाजे रस्त्याकडे होते। हे छोटे छोटे दरवाजे रस्त्याच्या कडेला लागलेले असत। त्यापैकीच एका दरवाजाच्या फटीत हे पिल्लू अडकलेले होते। या दरवाजांना भंग्याखेरीज दुसरे कोणी हात देखील लावत नसे। भंगी तर सकाळी एकदाच येऊन संडास साफ करून गेले होते। त्या दिवशी पुन्हा ते येणार नव्हते। त्या पिल्लाचे केकाटणे चालूच होते। आम्हाला अर्थातच पुढे जावेना। आम्ही तेथे एका जागी खिळून राहिलेलो। कोठून कोण जाणे, इतर काही लोकही तेथे येऊन हजर झाली, पण ते आमच्याकडेच पाहत उभे राहिले होते। पुढे होऊन त्या पिल्लाची सुटका करावी असे एकाच्याही मनात येईना। केतकरांनी हे सारे पाहिले। ते झटकन पुढे आले। गटारावर उडी मारून ते पलीकडे गेले आणि दरवाजा उघडून त्यांनी पिल्लाची सुटका केली। पिल्लू अजूनही ओरडतच होते, पण सुदैवाने त्याला फारशी दुखापत झालेली नव्हती। केतकरांनी त्याला शेजारच्या नळावर नेले, पाणी पाजले। त्याचे पंजे घाणीने माखलेले होते, म्हणून ते चांगले धुतले आणि आपल्या हातरुमालाने ते पुसून काढले। पिल्लाचे केकाटणे थांबले होते। केतकरांनी त्याला एका ठिकाणी सावलीत नेऊन आडवे झोपवले। एवढे करून ते परत आले आणि माझ्याबरोबर चालू लागले। इकडे लोकांची कुजबूज सुरू झाली। आमच्याबद्दल किळस आणि तिरस्कार। आम्हाला लोकांचे बोलणे ऐकू येत होते। त्या केकाटणाऱ्या पिल्लाबद्दल मात्र कुणाच्या तोंडून सहानुभूतीचा एक शब्दही बाहेर येत नव्हता। आम्ही अशा स्थानात राहायला आल्यानंतर कोणीतरी आम्हाला एक कुत्र्याचे पिल्लू आणून दिले। इतके काही गोंडस होते की ते ठेवून घेण्याचा मोह आम्हाला आवरला नाही। ही कुत्री होती। तिचा रंग चिवड्यासारखा असल्यामुळे आम्ही तिचे नाव ठेवले चिवी। ती लवकरच दष्टपुष्ट बनली आणि गुबगुबीत दिसू लागली। आमच्या सर्वांशीच, विशेषतः डॉक्टर केतकरांशी ती अतिशय इमानीने वागे। डॉक्टर केतकर संध्याकाळी काम संपून घरी परत येताच रस्त्याच्या कोपऱ्यावर थोडा वेळ उभे राहत आणि दोन बोटे तोंडात घालून एक जोराशी शिळ घालत। चिवीने इकडे कान टवकारलेले असायचेच। शिळ ऐकून आली रे आली की ती चिवी विजेच्या चपळाईने झेप घेई आणि धावत धावत जाऊन त्यांच्या अंगावर उडी घेई। मग डॉक्टर तिला थोडा वेळ कुरवाळत उभे राहत। थोड्या वेळाने पुन्हा दोघेही मजेत घरी येत। पण आमच्या चिवीच्या बाबतीत दैव मात्र फार निष्ठुरपणे वागले। तिला कॅन्सरने गाठले। तपासण्यासाठी आणि औषध पाण्यासाठी डॉक्टर केतकर स्वतः तिला जनावरांच्या दवाखान्यामध्ये घेऊन गेले होते, पण तिचे दुखणे अधिकच विकोपाला गेले। शस्त्रक्रियेचाही काही उपयोग झाला नाही। अखेर एक दिवस त्या भयंकर वेदनांतून तिची सुटका झालीच। चिवी गेली आणि त्यांना अगदी सुने वाटू लागले। चिवीसाठी ते त्यानंतर कितीतरी दिवस शोक करत होते। त्यानंतरही आम्ही घरी अनेक कुत्री पाळली। एक लिली नावाची कुत्री, तिची बच्चा ब्राउनी आणि तिचाच पणतू चॉकी। पुण्याच्या रस्त्यातून अनेक बेवारशी कुत्री काही रोगांनी पछाडलेल्या अवस्थेत मोकाट हिंडताना दिसत। डॉक्टरांना नेहमी अशीच कुत्री आवडत। ते म्हणत, रस्त्यातून मोकाट हिंडणारी ही कुत्री सामान्य माणसांप्रमाणेच असतात। सरळ, साधीसुधी, प्रामाणिक आणि विश्वासू।
एकदा सुट्टीत काही दिवस आम्ही खडकवासल्याला इंजिनियरच्या बंगल्यात जाऊन मजेत राहिलो होतो. समोर खडकवासल्याचा सुप्रसिद्ध तलाव होता. एकंदर दृश्य अतिशय रमणीय दिसत होते. एक दिवस आम्ही काही मित्रांना तेथे बोलावले आणि छोट्या मोटार लॉन्चमधून तलावामध्ये फेरफटका मारण्याचा कार्यक्रम आखला. लॉन्चमध्ये बसण्यासाठी आम्ही बंगल्यातून निघालो. यावेळी आम्ही ब्राउनीला बरोबर घेतलं नाही. पण लॉन्च सुरू झाली आणि ब्राउनी धावत काठावर येऊन पोचला. काठावर तो क्षणभर उभा राहिला. आम्ही त्याला सोडून आलो यावर जणू त्याचा विश्वासच बसेना. पण आम्ही लॉन्चमधून जाताना त्याने पाहिले आणि धाडदिशी पाण्यात उडी मारून तो आमच्या दिशेने पोहतच येऊ लागला. डॉक्टर केतकरांना ते दृश्य पाहावेना. त्यांनी लॉजवाल्याला थोडे थांबून लॉज मागे घ्यायला सांगितले. ब्राउनी धापा टाकत लॉज जवळ आला आणि त्याला आम्ही उचलून वर घेतले. तेव्हा ब्राउनीच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले. डॉक्टर हा प्रसंग केव्हाच विसरले नाही. नंतर आमचे हे मित्र एकामागून एक आम्हाला सोडून गेले. ब्राउनीला एका शेजाऱ्याने विष घातले. त्यानंतर अनेक वर्ष ब्राउनीच्या आठवणीत आमच्या घरी निघत आणि प्रत्येक वेळी डॉक्टरांच्या भावना अनावर होत असत. चॉकीला एक पिसाळलेला कुत्रा चावला व तो मेला. पशुवैद्याने चुकीची औषध योजना केल्यामुळे लिलीचा मृत्यू आला. डॉक्टरांच्या मांजरांची हकीकत सांगायला पाहिजे. हे पिल्लू आमच्या मुलीला असेच कुठेतरी सापडले होते. ते तिने घरी आणले. आम्ही ते पाळले आणि त्याचे नाव ठेवले बुजलम. आम्हाला प्रथम वाटले की हे पिल्लू मादी जातीचे असेल, पण नंतर तो बोका असल्याचे लक्षात आले. हा बोका पुढे चांगलाच पुष्ट झाला. आमचा पोस्टमन म्हणे, हा वाघ तुम्ही कशाला वरांड्यात ठेवलाय? मला तुमच्या घरी यायची भीतीच वाटते. बुजलम दष्टपुष्ट आणि उग्र दिसत होता, तरी तो अतिशय माळळू होता. आमच्या लिलीबरोबर तो एकाच थाळीत जेवत असे. लिली मेल्यानंतर बुजलमने कितीतरी दिवस अन्न वर्ज्य केले होते. बुजलमची डॉक्टरांच्यावर फारच माया होती. ही माया मांजरांपेक्षा कुत्र्याला जास्त शोभणारी होती. सायंकाळी डॉक्टर यायच्या सुमाराला बुजलम अगोदर कोपऱ्यावर जाऊन बसे. डॉक्टर आले की त्याच्या पायांना अंग घासत कितीतरी वेळ पायात घोटाळायचा आणि मग त्यांना घरी घेऊन जायचा. रात्री तो डॉक्टरांच्या बिछाण्यावरच त्यांच्या पायाशी अंगांचे वेटोळे करून झोपायचा आणि अखेर जेव्हा डॉक्टरांचा मृतदेह रुग्णालयातून घरी आणून ठेवला तेव्हाही बुजलम उडी मारून नेहमीप्रमाणे त्यांच्या पायाशी जाऊन झोपला. त्याला काय माहीत की नेहमीप्रमाणे यावेळी डॉक्टर उठणार नाहीत. त्यांनी आता चिरनिद्रा घेतलेली आहे. अंत्ययात्रेची वेळ झाली तेव्हा बुजलमला उचलून बाजूला करावे लागले. तर मित्रांनो, किती सुंदर धडा होता पहा. तर मित्रांनो, प्राण्यांना माणसाविषयी वाटणारी किती माया आहे हे आपल्याला या धड्यामधून समजून येते. तर मित्रांनो, हा धडा कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन दाबा जेणेकरून येणारे सगळे नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथमतः पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया असेच धडे घेऊन आपल्या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या आपली.